तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत, आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे, असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको, आम्हाला इच्छाभोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे, तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे, म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाही तर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत, आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत, नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल, विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे, पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल. असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकाच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली, अंगाई गीते गाऊ लागली. ती बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची नव्हती, त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसूयेला वात्सल्याने पान्ह फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश अत्रंपुढे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसूयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत, इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसूया हात जोडून म्हणाली, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत, तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात, तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो, तिसरा दत्त येथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धयोग्यांनी नामधारकाला दत्तजन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रावण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धयोग्यांना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्धयोग्यांनी तथास्तु म्हटले. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.